नमस्कार, राम कृष्ण हरी. आपण पाहत आहात सक्षम फाउंडेशन आयोजित वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचा हा विशेष वृत्तांत. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा महासागर. वारकरी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत असताना पुण्यातील कात्रज कोंढवा परिसरात मुक्कामी आलेल्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सक्षम फाउंडेशननं प्रेरणादायी उपक्रम राबवला. गेल्या अनेक वर्षांपासून मुनोत परिवाराच्या वतीनं वारकऱ्यांसाठी चहा, पाणी व अल्पोपहाराची सेवा सातत्यानं करत असताना यंदा या सेवेला आरोग्य सेवेची जोड देत सक्षम फाउंडेशननं सलग दुसऱ्या वर्षी विविध मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन केले. सक्षम फाउंडेशनचे संस्थापक निखिल अशोक मुनोत यांच्या संकल्पनेतून आयोजित शिबिराचे डॉक्टर पंकज नाहटा व फाउंडेशनचे अध्यक्ष केतन श्रीमाळ यांनी नेतृत्व केले व त्यास डॉक्टर केतन जयस्वाल, डॉक्टर तृप्ती धोका, डॉक्टर अक्षया मुथा, डॉक्टर प्रतीक्षा डागडे व डॉक्टर प्रेरणा बेदमुथा यांनी दिवसभरात 3000हून अधिक वारकऱ्यांना निस्वार्थ औषधोपचार देत यशस्वी स्वरूप दिले. तज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब, शुगर, कॅल्शियम, जीवनसत्वांची कमतरता, अंगदुखी, पोटदुखी, सर्दी खोकला तसेच हातापायावरील जखमांवर उपचार करण्यात आले. या सेवाभावी कार्याचे कौतुक करत हरिभक्तपरायण गणेश महाराज आवजी यांनी भावपूर्ण शब्दात सांगितले, सक्षम वालों को दवा के बदले दुआ मिलेगी. या उपक्रमाला नगरसेविका पूजा कदम, मुनोत शिक्षण संस्थेचे अशोकजी मुनोत, रामदासजी सार्वे, प्रमोदजी दुगर, बापू कुंभार, बाळासाहेब मदने, चेतनजी नहार, आदित्य रसिकलालजी नहार, संदीपजी धांडेकर तसेच परिसरातील अनेक नागरिकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच विधान परिषद आमदार योगेशजी टिळेकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शिबिराची पाहणी करून सक्षम फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. या सेवा यज्ञाच्या यशस्वी आयोजनासाठी निखिल खाबिया, अक्षय मंडलेचा, रोनक जैन, महावीर मुनोत, निखिल मंडलेचा, सौरभ नहार, निलेश दुधरिया, जयेश मेवारा व इतर सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतल्याने वारकरी सेवेची परंपरा जपत आरोग्य सेवेची जोड देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. यामुळे सक्षम फाउंडेशन म्हणजे सेवा, समर्पण आणि समाजहितासाठी सदैव जो कार्यक्रम आपण बापू या ठिकाणी आयोजित केलेला आहे तुमच्या सगळ्या सोसायटीसाठी. वास्तविक पाहता अनेक वर्ष मी या ठिकाणी पाहुणे म्हणून येत होतो. दिंडी आली की त्या ठिकाणी तुम्ही मला बोलवायचे, आदर सन्मान करायचे. मग मी म्हटलं की अजून आपल्याकडनं काय करता येईल, तुम्ही एवढं सगळं करत असताना एक हातभार आपला की ह्या लोकांची खरोखर आरोग्य सेवा त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण हे दिंडीत सगळं विसरून जातात, काय दुखतंय काय नाही. मग ते सकाळ झाली परत आपलं निघायचं, आपलं मार्ग चालू, विषय क्लोज. पण हे आम्हाला थोडंसं मागच्या वर्षी जाणवलं की यांचा औषधोपचार जर केला तर 4-5 दिवसाच्या गोळ्या जर दिल्या तर कुठेतरी पुढच्या ठिकाणी त्यांना तो व्यवस्थित होतं. तर हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, 2 शब्दात सांगा. पहिल्यांदा व्यवस्थित सगळ्यांना आरोग्य सेवा मिळाली, हेच धन्यवाद. सक्षम फाउंडेशन मार्फत आज यांनी अतिशय सुंदर असं शिबिर आयोजित केलेलं आहे. गेले 4 दिवस आपले इथे वारकरी येऊन थांबले आहेत असे आज मला समजलं. त्यांची पण अतिशय सुंदर अशी फाउंडेशन मार्फत खूप छान सुविधा यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आता सध्या आपल्या पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात पावसाचं वातावरण आहे, पाऊस चालू आहे, पण तरी सुद्धा आता या फाउंडेशन मार्फत या वारकऱ्यांची जी सेवा पाहिली ते खरंच खूप वाटण्याजोगी सेवा आपण केली आहे. त्याबद्दल मी एक नगरसेविका म्हणून आपल्या फाउंडेशनचे आभार मानते. आणि जे तुम्ही आरोग्य शिबिर राबवलं आहे त्याला पण एक सुंदर प्रतिसाद मिळत आहे, सर्वच जण त्याचा लाभ घेत आहेत. असेच तुम्ही प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना सेवा द्या असं म्हणते आणि थांबते. धन्यवाद. वारकरी आहेत जे आलेले आहेत त्यांचं खऱ्या अर्थाने काळजी घेणं, त्यांच्या आरोग्याची तपासणी करणं, त्यांना औषध उपचार करणं हे आमच्या पुण्यावासियांचे कर्तव्य समजून या ठिकाणी आमच्या सक्षम फाउंडेशनच्या वतीने जो कार्यक्रम राबवलेला आहे त्या कार्यक्रमाला आमचा भरभरून पाठिंबा आहे. अशाच प्रकारे हे संपूर्ण युवा ग्रुप आहे आणि या युवा ग्रुपला मी विनंती करतो की यापुढेही कायमस्वरूपी ही जी सेवा तुमची चालू आहे ही कायमस्वरूपी अशीच अखंड चालू राहावी एवढी या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण नाही पंढरीला पायी जाऊ शकत, पण जाणाऱ्या लोकांची जरी सेवा केली तर तो खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला तो लाभणार आहे एवढं बोलतो. आणि या ठिकाणी आपल्या पुण्यातील सक्षम फाउंडेशनने खऱ्या अर्थाने एक
सगळ्या सक्षमच्या टीमनी एक आरोग्याच्या दृष्टिकोनातनं वारीच्या वाटचालीमध्ये वारकऱ्यांच्या सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलले, ते म्हणजे आरोग्य शिबिर. आज त्यांचं कार्याच्या बद्दल एक विशेष उल्लेख करावासा वाटतो. अशा वेळीस वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक वारकऱ्याला वारी व्यवस्थित व्हावी यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातनं सक्षम फाउंडेशनचे संस्थापक आमचे मनोज सरजी असतील, केतनजी असतील, अध्यक्ष आणि सर्व टीम आदी करून आमच्या संस्थेच्या वतीनं आणि तसं पाहायला गेलं तर आता मनोजजींनी सांगितलं सकाळपासनं त्यांनी 5 ते 6 दिंड्यामध्ये मोफत आरोग्य शिबिर त्यांनी एवढं सुंदर कार्य करत आहेत. खऱ्या अर्थानं औषध मोफत वाटप, चिकित्सा, परत त्याच्यानंतर योग्य असा सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन असे अनेक माध्यमातनं खऱ्या अर्थानं वारीच्या वाटचालीची ही वारकरीची सेवाच नाही तर पांडुरंगाची सेवा हे सक्षम फाउंडेशन करत आहे असं मला वाटतं. तरी मी आमच्या संत विचार प्रबोधिनी दिंडी संस्था येवलेवाडीचे आमच्या अध्यक्ष हरिभक्त परायण संदीप दादा दांडेकर आणि समस्त येवलेवाडीच्या वतीनं आणि तसेच संत विचार प्रबोधिनी दिंडी संस्था येवलेवाडीच्या वतीनं उपस्थित सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं मी सक्षम फाउंडेशनच्या या कार्याचा तसं पाहायला गेलं तर आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष त्यांचे जाता पंढरी सुख वाटे जीवा या वाक्याला ब्रीदवाक्य धरून ते प्रत्येक मागच्या वर्षीपासून त्यांनी वारकऱ्यांची किंवा काय सेवा करायची, त्यांना काय कमी पडते की त्यांना आपण दिलं तर त्यांना काय सक्षम होतील ते. तर त्यांच्या असं जाणवलं की बाबा आपल्याला वारकरी इथून तिथून पायी चालतो, वादळ पाऊस यामार्फत त्यांना बरेच आजार होत असतील किंवा त्यांचे दुखणं दुखत असतील. त्यांनी ते हेरलं त्यांच्या फाउंडेशननी आणि ते हेरल्यानंतर त्यांनी असं समजलं की आपल्याला मेडिकल सेवा द्यावी लागेल. तर त्या मार्फत सक्षम फाउंडेशन मार्फत त्यांनी ती सेवा चालू केली. यावर्षी त्यांनी आम्हाला सक्षम सेवा एकदम सक्षमपणे त्यांच्या नावाप्रमाणे आम्हाला सक्षमपणे त्यांनी वारकरी संप्रदायाला सक्षम सेवा दिली. त्याबद्दल आम्ही सर्व चेअरमन बापू कुंभार व सर्व सोसायटीतील सदस्यांतर्फे आम्ही आमचे मित्र निखिल मनोद व त्यांच्या पूर्ण टीमचे आम्ही खूप खूप आभार मानतो. पायी दिंडी व्यवस्थित चालावी यासाठी आपण दरवर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन करतो सक्षम फाउंडेशन तर्फे. सक्षम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निखिलजी मनोद हे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन आणि आपलं एक प्रेरणास्थान आहे. ते आम्हाला नेहमीच सपोर्ट करतात काही ना काही नवीन सामाजिक उपक्रम करण्यासाठी आणि यासाठी प्रोत्साहन मिळाल्यामुळे आम्हालाही एक ताकद मिळते. त्याच्यामुळे आम्ही सगळे सक्षम फाउंडेशनचे मेंबर्स त्या जोमाने काम करतोय. आजी तुम्ही मला वाटतं मागच्या वेळेस पण खूप फरक पडला म्हणून म्हणाले. मागच्या वेळेस पण काय दुखत होतं का? गुडघेच. मग काय केलं त्याला? इथंच गोळ्या देण्यानं फरक पडला होता. फरक पडला? हो फरक पडला. आज तेच सुचलं आहे मला. 8 मी येणार नव्हते पण म्हणलं अजून असतील तर शिबिर तर जावं. म्हणजे मागच्या वेळेसच्या गोळ्या यांना उपयोगाला आल्या, खरंच उपयोग आला. गुडघेदुखीसाठी ट्रीटमेंट घेतली हो बरोबर ना? बरोबर. फरक पडला? लय फरक पडला होता. मागच्या वेळेस कशी व्यवस्था होती आपली? छान होते. आणि यावेळेस कशी आहे? आता पण छान आहे. मग आम्ही पोरं मिळून जे काय करतोय चांगलं करतो. चांगलं करताय का? चांगलं करतो. आशीर्वाद देताल का? आशीर्वाद देतो. कल्याण हो तुमचा आशीर्वाद. तर अशा रीतीने हे दुसरं वर्ष आहे आपलं सक्षम फाउंडेशनचं आणि हे करत असताना एक आनंदाची गोष्ट अशी त्या आजी आता भेटल्या. मी आता त्यांना ओळखतही नाहीये पण ह्या पंकज डॉक्टरनी त्यांना मागच्या वर्षी ट्रीटमेंट केली होती गुडघेदुखीसाठी आणि त्याच वारीमध्ये पुन्हा आता येऊन त्यांनी आवर्जून येऊन सांगितलं की मागच्या वेळेस तुम्ही जो काय औषध उपचार केला त्याच्याने मला फरक पडला, मी येणार नव्हते पण मला माहिती डॉक्टर या ठिकाणी भेटतील बरोबर का? हा, तर त्या याच्याने ह्या आल्या. आज त्यांचा गुडघेदुखीवर पूर्णपणे म्हणजे मागच्या वेळेस पूर्ण इलाज झालेला आहे. त्यांची गुडघेदुखी कायमस्वरूपी बंद झाली आहे आणि त्या न येणाऱ्या पण आज वारीला त्या आलेल्या आहेत. वारीला ह्या आजी येणार नव्हत्या बरं का? चालायच येत नव्हतं. चालायच येत नव्हतं. आता पट्टी डॉक्टर साहेबाला दाखवली पायाचं कसं बांधलेलं म्हणून मला आले असतील डॉक्टर साहेब जावावंच तर भेटले मला पांडुरंगाच्या कृपेने. पण मला खरंच खूप चांगलं वाटलं. खूप चांगली सेवा करतात. असंच करो. तुमचं सगळं कल्याण हो, छान हो. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की सक्षम ज्या ठिकाणी गरज असेल त्याच ठिकाणी सक्षमतेने काम करत असताना एक चांगला उपक्रम आपण राबवत असल्याचं त्याची ही पोचपावती आज या दिंडीच्या वारकऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. त्याबद्दल खरोखर मनापासून आनंद वाटतो.